प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम। आजच्या मननासाठी आपण मार्क याचा 9वा अध्याय आणि 23वे वचन वाचणार आहोत। येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे। मार्क 9:23 शिकवते की विश्वास ठेवणाऱ्याला काहीही शक्य आहे। येशूकडून एक आठवण करून दिली जाते की आपला विश्वास ही देवाच्या सामर्थ्याचा उलगडा करण्याची गुरुकिल्ली आहे। हा संदेश जरी आपल्याला अशक्य वाटणाऱ्या परिस्थितींना तोंड द्यावे लागले तरी देवावर विश्वास ठेवण्यास एक शक्तिशाली प्रोत्साहन आहे। कारण जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि त्याची वचने प्राप्त करतो तेव्हा देव कृती करण्यास तयार असतो। हे वचन अधोरेखित करते की विश्वास म्हणजे केवळ काहीतरी शक्य आहे यावर विश्वास ठेवणे नाही, तर येशूवर आणि तो काय करू शकतो यावर विश्वास ठेवण्याचा आत्मविश्वास असणे याला विश्वास म्हणतात। येशूने हताश आणि निराश पित्याला सांगितलेल्या शब्दावरून दिसून येते की विश्वासात चमत्कार घडवून आणण्याची शक्ती आहे। देवाची शक्ती हा मुद्दा नाही, त्याच्यामध्ये तर अफाट अशी शक्ती आहेच। म्हणून आपले आव्हान देवाच्या कृती करण्याच्या क्षमतेचे नाही, तर आपल्या विश्वासाच्या तयारीचे आहे। माणसाचा विश्वास कसा आहे यावर खूप गोष्टी अवलंबून असतात। हे वचन आपल्याला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास आणि आपल्या विश्वासाचे मार्गदर्शन करण्यासाठी त्याला विनंती करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे त्याचे वचन आपल्याला आपल्या जीवनात त्याचे कार्य स्वीकारण्यास सक्षम बनवते। आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाकडे कामापासून ते आपल्या वैयक्तिक संघर्षापर्यंत देवावरील श्रद्धेमुळे सर्व काही शक्य आहे या विश्वासाने त्याच्याकडे पाहण्याची आठवण देणारे असे हे वचन आहे। प्रभू परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ। धन्यवाद। यावेळेस आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र महान सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या अंश उत्पन्न करता बापा, यावेळेस खरोखर बापा तुझी प्रार्थना करण्याची संधी दिलीस, तुझं वचन वाचण्याची आणि मनन करण्याची संधी दिलीस, याबद्दल मी तुझे आभार मानते। परमेश्वरा, या ठिकाणी बापा जे उपस्थित आहे त्यांनी आज जे काही वचन ऐकलेलं आहे बापा, त्या सर्वांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर तुझे फुल आणि भरपूर आशीर्वाद पाठवतो। परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाच्या साथ सोबत आमच्या झालेल्या पापाची अपराधांची कृत्यामुळे दयेने आणि कृपेने क्षमा कर। प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर। येशूच्या नावाची प्रार्थना करते म्हणून तो ऐक।